रावण हा सुद्धा ही एक भिन्न संस्कृती होती. आर्यांची एक संस्कृती होती, राक्षसांची दुसरी संस्कृती होती. आणि रावण हा स्वतः ब्राह्मणच होता. त्याच्या विश्रवा मुनींचा मुलगा होता. तो वेदसंपन्न होता, शंकराचा भक्त होता. हे सगळं खरंच आहे. पण काही दुर्गुण होते ना स्वभावामध्ये. आणि त्यांची जी संस्कृती होती, दुसरी कुठलीही स्त्री बघितली की सरळ तिला उचलून आणणं, त्यांना काही त्याच्यात वागवं वाटत नसे. असं म्हणजे ही त्यांची संस्कृती होती. तितकी विकसित नव्हती म्हणा, असं काहीतरी म्हणू शकतो. किंवा स्त्रियांच्या बाबतीत तो जरा त्याचं वागणं जरा सैल प्रकारचं होतं, लंपट म्हणता येईल असं होतं. म्हणजे व्यक्ती म्हणून काही दुर्गुण होते त्याच्यामध्ये, पण तो खरोखर शंकराचा असीम भक्त होता. पण अति हे केल्यामुळे, किंवा जसं मी म्हटलं तसं की शूर्पणखेच्या ह्याच्यानंतर सुद्धा अकंपन म्हणून त्याचा एक गुप्तहेर होता, दंडकारण्यामध्ये ते नेमलेला होता. ॲक्च्युली खरं त्यांनी त्या अकंपनानी जेव्हा हे सगळं म्हणजे शूर्पणखेचा प्रसंग झाला, तेव्हा त्या अकंपनानीच सुचवलं की तू त्याच्या बायकोसाठी त्यांनी शूर्पणखेचा अपमान केलाय ना, तर तू त्याच्या बायकोला हे पळवून आण. पण मारीच नावाचा त्याचा जो हे होता, तो मारीच म्हणजे हा त्राटिकेचा मुलगा बरं का. तो जसा बिभीषण हा अतिशय सत्शील होता, तसा हा मारीचही होता. पण अतिशय पराकाष्ठीची स्वामिनिष्ठा होती. म्हणून त्यांनी मारीचाला सांगितलं की जा तू ह्याचं सुवर्णमृगाचं रूप घेऊन ते सीतेला हे कर, बुलव वगैरे ते सगळं त्याने. पण मारीचाने त्याला थांबवलं. त्याला सांगितलं की नाही नाही, रामाचा पराक्रम तुला माहीत नाही आहे, तू नको असं करूस, विचार कर. पण जेव्हा शूर्पणखेने सीतेच्या सौंदर्याचं वर्णन केलं, मग त्याची लोलुपता चाळवली गेली. आणि मग ते त्यांनी सगळं पुढचं झालं की मग त्यांनी मारीचाला सांगितलं की तू जर जायला तयार नसलास तर तुझा शिरच्छेद करीन. मग मारीचाची स्वामिनिष्ठा होती ना, आणि त्यांनी मग म्हटलं की ठीक आहे, मरायचंच आहे तर रामाच्या हातून मरण येईल मला, आणि स्वामिनिष्ठेचं माझं कार्य पूर्ण मी करून मरणाला सामोरी जाईन. म्हणून तो तयार झाला. म्हणजे पराकोटीची स्वामिनिष्ठा हा मारीचाचा गुण होता, पण ती अयोग्य व्यक्तीच्या ठिकाणी त्याची स्वामिनिष्ठा वाहिली गेली होती. हे सुद्धा आपल्याला कळतं रामायणात की स्वामिनिष्ठा हे मूल्य म्हणून खूपच उच्च दर्जाचं आहे, पण ते कुणाच्या ठिकाणी तुम्ही व्हाल हे पण खूप महत्त्वाचं आहे. असं साध्या साध्या गोष्टीतनं आपल्याला खूप शिकायला मिळतं. खूप छान वाटतंय. म्हणजे इतकं काही मला नवीन समजतंय आणि इतकं त्याचा अभ्यास आहे, प्रचंड अभ्यास आहेच. आणि त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीतनं म्हणजे मला अजून एक कळलं की छोट्या छोट्या गोष्टीतनं म्हणजे छोटे छोटे प्रसंग, सीतेचा केलेला त्याग म्हणा, किंवा शूर्पणखेचं कापलेलं नाक, किंवा धर्म म्हणजे काय, इतकं काही काही मला शिकवण त्याच्यातनं आहे हे कळलेलं आहे. म्हणजे मी आता परत रामायण मे बी एका वेगळ्या दृष्टीने बघीन. तर मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, थोडासा पर्सनल आहे. बोला ना. की तुमचा आता एवढा गाढा व्यासंग आहेच, पण तुमच्या स्वतःच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग आला, घटना घडली की ज्यामध्ये तुम्हाला एखादी रामायणातली शिकवण म्हणा, रामाची शिकवण म्हणा, किंवा त्याचा एखादा गुण म्हणा, धैर्य, असं काहीतरी कामाला आलं ज्यामुळे तुम्हाला एक धीर आला, म्हणजे किंवा ह्याच्यातनं मला मी शिकले आणि यामुळे मला या प्रसंगाला किंवा एखादी प्रेरणा मिळाली, असं कुठला एक पॉझिटिव्ह इफेक्ट झालेला आहे? कुठलाही प्रसंग म्हणा, प्रेरणा म्हणा. की मे बी बिकॉज आय एम अ वुमन, मला सीता त्यागाचा जो प्रसंग वाल्मिकीने रंगवला आहे ना, की तो फार म्हणजे भिडतो मनाला. की म्हणजे तिचा जो त्याग झाला त्यावेळेला तिची जी नाजूक अवस्था होती, तिला त्या प्रसंगाची जरासुद्धा कल्पनाही नव्हती, पण तिने कुठल्याही प्रकारचं अकांड तांडव केलेलं नाही आहे. शांतपणे तिने ते सगळं ॲक्सेप्ट केलं, आणि त्यावेळच्या परिस्थितीचं पूर्ण भान तिला होतं, कारण ती आता शी वॉज ऑन द व्हर्ज ऑफ बिकमिंग मदर. तिच्यावरती त्या 2 जीवांची जबाबदारी होती आणखीन. तर अशा परिस्थितीचा सगळा तिने जो समग्रतेने आणि साकल्याने विचार केला, तसं आपण आपल्या आयुष्यामध्ये
करायला पाहिजे. म्हणजे अशी कधीही काही असा डायलेमा जेव्हा येतो आयुष्यामध्ये, तेव्हा मला नेहमी सीतेची प्रकर्षाने आठवण होते आणि मी तिला सबलाच मानते, की मे बी त्यावेळच्या सोशल फ्रेममध्ये, चौकटीमध्ये तिला थोडंसं काहीतरी हे लागलं, थोडीशी ती कधी-कधी हतबल झाली असेल, सगळं सोसत गेली असेल. पण शेवटी तिचा हा जो प्रसंग आहे, हा दिस इज द क्लायमॅक्स. आणि हे सगळ्यांनी आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की प्राप्त परिस्थितीला तुम्ही कसं सामोरं जाल, की ज्याच्यामध्ये तुमचा कस लागतो अशाच वेळेला. आणि म्हणून रामायणातला हा प्रसंग माझ्या मनात कायम असतो, की जेव्हाही काही निर्णय घेण्याची वेळ येते किंवा काही उजवडावं निवडण्याची वेळ येते, तेव्हा मी सीतेला प्रमाणभूत मानते, तिचा आदर्श ठेवते. आणि हे म्हणजे खूप मला आपण जे आजकाल घडताना आजूबाजूला बघतो, की विवाह संस्था मोडकीला येते छोट्या छोट्या गोष्टींवरनं. तर हे आपण सगळं बघायला पाहिजे, की केवढा मोठा प्रसंग होता हा तिच्यावरती आणि त्याला तिने ग्रेसफुली सगळं तिने ते शेवटी जे ॲक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे मला रामायणाचा शेवट हा जो दुःखांत आहे, तो पण मला खूप एक काव्य म्हणून पण मी त्याच्याकडे बघते. तर मला असं वाटतं, की एक अशी जखम भळभळती दिलेली आहे रामायणाने आपल्याला. रामसीतेचं मिलन झालं नाही शेवटी. तर एक काव्य म्हणूनही त्या दृष्टीने रामायण खूप श्रेष्ठ आहे. आणि सीतेचा व्यक्तिरेखा, रामाची व्यक्तिरेखा म्हणजे तुम्ही तुमची जेवढी कपॅसिटी आहे ना, तितकं तुम्ही त्याच्यातनं घेऊ शकता, असं मला वाटतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.